मंडळी नमस्कार. पार्थ बावस्कर या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आता सध्याच्या घडीला आणि इथून पुढे महाराष्ट्रात काही दिवस एक मुद्दा खूप चर्चेला येऊ शकतो. आता त्याची थोडीशी सुरुवात झाली आहे, म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी फक्त सुतोवाच करणार आहे आणि काही महत्वाच्या बाबी तुमच्या समोर आणणार आहे. आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक कायदा पारित होण्याच्या मार्गावर आहे आणि तो कायदा असा आहे की महाराष्ट्रामध्ये धर्म स्वातंत्र्य विधेयक पारित व्हावं, याच्यासाठी ते विधेयक आपल्याकडे मांडण्यात येणार आहे. आता अर्थात आपल्याकडे सभागृहामध्ये सध्या भारतीय जनता पक्षाचं आणि शिवसेनेचं आणि अर्थात अजितदादांच्या राष्ट्रवादीचं एकत्रितपणे सरकार असल्यामुळे हा कायदा अतिशय विनासाया संमत होईल असं सगळ्यांचं म्हणणं आहे. पण या कायद्यावरून महाराष्ट्रात चर्चा उपचर्चा सुरू झाल्या, त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचंय. हा कायदा गेल्या काही दिवसांमध्ये किंवा गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या जबरदस्तीच्या धर्मांतराच्या घटना घडलेल्या आहेत त्या अनुषंगाने फार महत्वाचा आहे. आता 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो या कायद्यातल्या, ज्या सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात. काय होतं, आता भिगवणचं काल परवाचं प्रकरण बघा, किंवा त्याच्यानंतर अगदी ती कुंभमेळा व्हायरल गर्ल जी काही ती मुलगी होती मोनालिसा भोसले वगैरे, तिने सुद्धा एका मुस्लिम मुलाशी लग्न केलं आणि ती असं अभिमानाने सांगते की ह्याला लव्ह जिहादचा वगैरे अँगल देऊ नका, व्हॉटेवर, हे ती असं सांगते. ह्या सगळ्या गोष्टी एकीकडे, किंवा भिगवणची मुलगी, तिला जेव्हा पळवून नेलं त्याच्यानंतर तिचं स्टेटमेंट आलं, तिने हिजाब घातलेला होता आणि हिजाबमध्ये ती असं सांगते की मी माझ्या मर्जीनं पळून आले. अर्थात त्याच्यानंतर जेव्हा तिला सुधारगृहात घातलं गेलं त्याच्यानंतर ती असं म्हणाली की मला पुन्हा माझ्या घरी जायचं आहे. अशा अनेक घटना, त्याबद्दलचे विरोधाभास आणि मग त्याबद्दल आरोप प्रत्यारोप की मुली स्वतःहून जर मुसलमान मुलांसोबत जात असतील तर तुम्हाला काय अडचण आहे, अशा अनेक गोष्टी घडल्या. मग या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एक कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणायचा ठरला, जो कायदा जबरदस्तीच्या धर्मांतरणाला किंवा सक्तीच्या धर्मांतरणाला कायदेशीर पद्धतीनं, न्यायालयीन पद्धतीनं शिक्षा देणारा ठरेल. म्हणजे काय होईल, उद्या जर एखाद्या मुलीवरती अशा पद्धतीनं जबरदस्ती धर्मांतरण करण्यात येत असेल किंवा तिला काही आमिष दाखवण्यात येत असतील आणि तिचं धर्मांतरण करण्यात येत असेल तर त्याला कायदेशीररित्या आपण धडा शिकवू शकू. उद्या जर एखाद्या मुलीनी मी स्वमर्जीनं एखाद्या मुसलमानासोबत पळून जाते आहे आणि मी माझा धर्म बदलते असं जर सांगितलं तर ते तिला डायरेक्ट करता येणार नाही. त्याच्यासाठी हा कायदा आल्यानंतर तिला काही गोष्टींचा जाहीरनामा, काही गोष्टी तिथल्या स्थानिक प्रशासनाशी जोडून कराव्या लागतील आणि मग त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने ही प्रकरणं काय आहेत याची छाननी होईल. आता हा कायदा महाराष्ट्रात पहिल्यांदाच येतोय का? महाराष्ट्रात हा कायदा नवीन आहे. याच्या आधी आपल्या भारतातल्या जवळजवळ 9 ते 10 राज्यांमध्ये हा कायदा आलेला आहे आणि या कायद्याच्या निमित्तानं समोर येणाऱ्या काही महत्वाच्या बाबी मी आता तुमच्या पुढे उलगडतो. मग आपण जरा चर्चा करूया. यातल्या सगळ्यात महत्वाच्या म्हणजे अनेक बाबी आहेत या कायद्यातल्या, पण मला तुम्हाला ज्या सांगायच्या आहेत आणि ज्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत अशा मी आपल्याला सांगतो. एखादी व्यक्ती किंवा एखादी संस्था ही जबरदस्तीनं एखाद्या व्यक्तीचं धर्मांतरण करू शकणार नाही आणि ते धर्मांतरण विवाहाच्या तोडीस तोड ठेवलेले नातेसंबंध या सगळ्यामध्ये सामील असणार नाही. याचा पहिला अर्थ असा आहे की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अशा काही इस्लामिक संघटना आहेत ज्या जाणीवपूर्वक मुसलमान मुलांना पैसे देऊन धर्मांतर घडवण्याचा प्रयत्न करतात. अशा संस्था जर या प्रकरणातून पुढे आल्या तर या संस्थांवरती या माध्यमातून चाप बसू शकतो. मग त्या मुलानं जर विवाहाचं आमिष दाखवलं की मी तुझ्याशी लग्न करतो पण लग्न करण्यासाठी तुला धर्मांतरण करायला लागेल, तर तो विवाह होत असताना त्या मुलीला तिचा धर्म सोडायला लागणार नाही असं हा कायदा सांगतो. बरं, बळजबरीने जर समजा त्या मुलीवरती प्रेशर टाकण्यात आलं की तुला माझ्याशी जर विवाहबद्ध व्हायचं असेल तर तुला धर्मांतरण करायलाच लागेल, अशा परिस्थितीमध्ये या कायद्यांमध्ये शिक्षेची तरतूद केलेली आहे. म्हणजे 7 वर्ष शिक्षा आणि 1 लाख रुपये दंड, किंबहुना ती जर बहुजन समाजातली मुलगी असेल तर मग 10 वर्ष वगैरे वगैरे अशा तत्सम बाबी आहेत. आता या सगळ्यात अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की जर समजा त्या व्यक्तीचं धर्मांतरण घडलं आणि त्या धर्मांतरणानंतर त्या मुलीला झालेलं जे मूल असेल, म्हणजे मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो वाटला तो मी सांगतो, त्या मुलीला झालेलं जे मूल असेल ते मूल बापाच्या धर्माचं नसेल, ते मूल त्या मुलीच्या धर्माचं असेल. म्हणजे बळजबरीनं जर एखादी हिंदू मुलगी यामध्ये ओढली गेली तर
त्या हिंदू मुलीला होणारं अपत्य हे इस्लाममध्ये झालेलं नसेल तर ते हिंदू असू शकतं. आता ही गोष्ट प्रॅक्टिकली किती वर्कआउट होईल हे सांगणं तसं अवघड आहे खरं तर, पण या कायद्याने ही एक तरतूद आपल्याला केलेली आहे की आईचा धर्म मुलाला स्वीकारण्याची तरतूद केलेली आहे. आता त्याच्या पलीकडे जाऊन हे झालं इस्लाम पुरतं मर्यादित, पण आता काय होतं माहितीये का, सातत्याने ह्याबद्दल जेव्हा धर्मांतरणाचं बोललं जातं ना तेव्हा इस्लाम 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 ह्याच बद्दल बोललं जातं, कारण त्याबद्दलच्या ज्या घटना असतात त्या अशा जहाल असतात, त्या बाहेर येतात, हिंदुत्ववादी संघटना आणि अगदी सगळेच लोक त्याच्याबद्दल हिरिरीनं बोलतात. पण या सगळ्यामध्ये ख्रिश्चन धर्माच्या माध्यमातून होणारी धर्मांतर जाणीवपूर्वक मागं पडतात, कारण ती क्रूरतेनं केलेली नसतात, ती इस्लाम सारखी अशी जाहीरपणे ओढाताण मारहाण किंवा बळजबरीनं झालेली नसतात, तर त्याच्या मागे काही आर्थिक गणित असतात. म्हणजे या कायद्यात त्याची पण तरतूद आहे, म्हणून तुम्हाला सांगितलं पाहिजे, कारण याच्यावरती महाराष्ट्रात चर्चा होणार आहे. आत्ताच काही पक्षांनी त्याचा विरोध करायला सुरुवात केलेली आहे, अर्थात त्या पण बोलूया नको. पण आता मध्यंतरी मी सोशल मीडियावर माझ्या व्यक्त झालो होतो की जेव्हा आपल्याकडे न्यू इयर म्हणजे हे ब्रिटिशांचं नववर्ष सुरू झालं 2026, त्याच्या आधी एक धक्कादायक आकडेवारी आली होती की धुळ्यामध्ये साक्री नावाचा काहीतरी एक तालुका आणि तिथे मोस्ट ख्रिश्चन माणसांनी जास्तीत जास्त हिंदूंची धर्मांतरण केली, की जिथे साधारणतः एक 50-60 पादरी काम करतात, जिथे हिंदू देवळांच्या तुलनेमध्ये चर्चेसची संख्या जास्त आहे, आणि तो साक्रीचा भाग हा ख्रिश्चॅनिटी पसरवण्यामध्ये आहे. आणि याच्यामध्ये हे का घडतं, हे कसं पसरवलं जातं, तर त्याचं उत्तर असं आहे की सर्वसामान्यपणे ही ख्रिश्चॅनिटी पसरवण्यामध्ये त्या गरीब घरातल्या मुलांना आमिष दाखवली जातात की तुमच्या शिक्षणाचा खर्च आम्ही करू, तुम्हाला अमुक अमुक ठिकाणी नोकरी लावून देऊ, किंवा आमच्या मिशनरी संस्थेमधनं तुमचे जे सगळे उपचार आहेत ते उपचार आम्ही फुकट करू वगैरे वगैरे. किंबहुना आता तुम्ही मध्यंतरी सोशल मीडियावर प्रकार बघत असता, ते हालेलुया वगैरे घडतात आणि त्या येशूनी वगैरे त्यांना बरं केलं, अशा पद्धतीच्या सुद्धा गोष्टी घडल्याची उदाहरणं आहेत. आणि मग आमचा देव तुम्हाला कसा बरा करेल वगैरे वगैरे या सगळ्या भूमिकांमधनं ते घडतं. हे ख्रिश्चॅनिटीच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात घडतं, ज्याला खूप मोठा एक अर्थकारणाचा भाग आहे की पैशाची आमिष गरिबांना दाखवली जातात, त्यांना सोयी सुविधा पुरवल्या जातात, त्याच माध्यमातून त्यांना पुढे असं सांगितलं जातं की तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च आम्ही करू, आणि मग एक लॅविश लाईफ, एक अत्यंत उत्तम असं आयुष्य त्यांना स्वप्न दाखवलं जातं. आणि मग ते स्वप्न दाखवल्यानंतर ती माणसं त्या धर्मांतरणाला बळी पडतात आणि ते धर्मांतरण होतं. म्हणजे हा कायदा जर संमत झाला, सुदैवाने या कायद्याबद्दल जर पॉझिटिव्ह चर्चा झाली, तर फक्त इस्लामच नाही तर ख्रिश्चॅनिटीने सुरू केलेला हा जो एक भयानक प्रकार आहे तो सुद्धा या माध्यमातून समोर येणार आहे. तुम्ही जर त्याबद्दलचं तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं असेल तर माझ्या इंस्टाग्रामवरती मी तो व्हिडिओ केलेला आहे. डिसेंबर जानेवारी आपलं 31च्या वगैरे दरम्यानच मी तो व्हिडिओ केला, तुम्ही तो बघू शकता. किती भयानक पद्धतीनं साक्रीमध्ये आणि सातपुडा म्हणजे गुजरातकडचा जो भाग आहे तिथले जे आदिवासी मंडळी आहेत त्या आदिवासींना मागे लागून त्या आदिवासींचं बळजबरी धर्मांतरण करण्याचा आणि त्यांना या सगळ्या चकचकीत लाईफस्टाईलचं सगळं दाखवून गुंगारा देण्याचा प्रयत्न ख्रिश्चनांच्या माध्यमातून होतो, आणि ते आपण बोललं पाहिजे. तर या दोन्हीच्या माध्यमातून म्हणजे इस्लाम सुद्धा जो जाहीर थेट वार करतो, इस्लाम म्हणजे आमच्या मुलींना थेट धर्मांतरणाच्या जाळ्यामध्ये ओढतो, हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग त्याच्यामधला आहे तो म्हणजे हा ख्रिश्चॅनिटी. या दोन्ही गोष्टींवरती जर हा कायदा पारित झाला तर खूप आमूलाग्र बदल घडू शकतात, किमान हिंदुत्ववादी संघटनांना. आणि अर्थात कशाला मी म्हणेन हिंदुत्ववादी संघटनाही नाही, की जी पीडित मंडळी आहेत, म्हणजे आता ती भिगवणची मुलगी पळून गेल्यानंतर तिच्या आईनी तक्रार करायला दाखल झाली तर ती मुलगीच पलटली आणि ती असं म्हणली की मी स्वेच्छेने वगैरे आलेले आहे. ही आता आमची मोनालिसा सुद्धा ते तसंच काहीतरी बडबडायला लागली, व्हॉटेवर. तर ह्या प्रकरणामध्ये किमान ह्या कायद्याने एक आम्हाला सोय करून दिली की त्या मुलीचे किंवा त्या पीडित व्यक्तीचे जे नातेवाईक आहेत म्हणजे आई वडील भाऊ वगैरे अशी माणसं त्याच्या विरुद्ध दाद मागू शकतील आणि या सगळ्या गोष्टी घडवू शकतील. आता कल्पना करा, याच्याही पेक्षा टोक धरलं आपण की या सगळ्याच्या माध्यमातनं काहीच घडलं नाही आणि ते अगदीच टोकाला प्रकरण गेलं, तरी सुद्धा तुम्हाला जर धर्मांतरण करायचं असेल तर तुम्हाला किमान 60 दिवसांची नोटीस द्यायला लागेल. आणि ती नोटीस दिल्यानंतर मग त्याची छाननी होईल आणि मग त्याच्यावर जर कोणी आक्षेप घेतला तर तो आक्षेप घेतल्यानंतर मग त्यांना उत्तरं द्यायला लागतील की हे कशा पद्धतीने घडतंय. मुळात प्रकरण थोडंसं बाहेर येईल. हा कायदा परफेक्ट जर लागू झाला तर या गोष्टी घडण्याला वाव आहे. माझं म्हणणं असं अजिबात नाही की क्षणात गोष्टी बदलतील आणि गोष्टी बदलून सगळं व्यवस्थित होईल, असं होणार नाही, असं शक्य नाही. पण किमान या गोष्टीला चाप लागेल. किमान आपण अशा पद्धतीनं एक व्यक्ती नाही तर त्या व्यक्तीच्या पाठीच्या संघटना उभ्या आहेत. म्हणजे इस्लामिक
पद्धतीने जी धर्मांतरण होतात ती तरी व्यक्ती केंद्रित असतील, पण ख्रिश्चॅनिटीच्या पातळीवरनं जी धर्मांतरण होतात ती धर्मांतरणं ही संस्थात्मक आहेत. म्हणजे अशा अनेक ख्रिश्चन मिशनरी संस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्या ख्रिश्चन मिशनरी संस्था अगदी सायलेंटली, अगदी सामंजस्याने आणि अगदी शांतपणे आपल्या गरिबांच्या वस्त्यांमध्ये जात आहेत, पाड्यांमध्ये जात आहेत आणि त्यांना अमाप पैसा दुसऱ्या देशात नाही, तो मुसलमानांना सुद्धा अमाप सगळ्या इस्लामिक कंट्रीज मधून याच्यासाठी फंडिंग येतं आणि तो अमाप पैसा ओतला जातो आणि मग गरीब हिंदू जो आहे, जो बहुजन हिंदू समाज आहे, त्या हिंदू समाजाला धर्मांतरित केल्याचा प्रयत्न जातो. हे वास्तव आहे. मी अशा अनेक केसेस स्वतः बघितलेल्या आहेत, मी अशा अनेक केसेस स्वतः हाताळलेल्या आहेत, त्यामुळे मला माहिती आहे की हे घडतंय, हे जेन्युअनली घडतंय. आता याच्याबद्दल दाद मागायला जर कोणी गेलं तर त्याला कायदेशीर अधिकार नव्हता, म्हणून हा कायदेशीर अधिकार देणारा जर कायदा आपल्या महाराष्ट्राने संमत केला तर ही गोष्ट घडेल, ही गोष्ट मोठ्या प्रमाणामध्ये घडेल आणि ह्याला कुठेतरी एक वाचा फुटेल. आता हे सगळं घडणं का आवश्यक आहे? ज्या मंडळींचं असं म्हणणं आहे की तुम्ही यातनं धर्मामध्ये तेढ लावू बघताय किंवा संविधानाने दिलेला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार वगैरे धोक्यामध्ये, तर त्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे की हिंदू धर्म हा कधीच बळजबरीनं कुणाचं धर्मांतरण करा असं सांगत नाही. त्या व्यतिरिक्त जे दोन धर्म आपल्या देशात आहेत ते सातत्याने तेच करतात. म्हणजे इस्लाममध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे, तुम्ही जर एखाद्या गैर इस्लामिक बाईशी किंवा गैर इस्लामिक मुलीशी लग्न करत असाल तर तिची जोपर्यंत इस्लामवरती श्रद्धा रूढ होत नाही, ती जोपर्यंत इस्लाम कबूल करत नाही, तोपर्यंत तुम्ही तिच्याशी लग्न करू शकत नाही. हे ज्या धर्मात लिहिलेलं आहे त्या धर्माची माणसं सातत्याने धर्मांतरण आमच्या देशामध्ये घडवतात आणि तरी सुद्धा आमच्या देशात असा कायदा येत असेल तर त्याला विरोध करणारी माणसं असतात. हे सध्याचं दुर्दैव आहे. अजून हा कायदा, आता मी आज व्हिडिओ करतोय त्या दिवशी तरी अजून पुढे आलेला नाही, त्याची चर्चा सुरू आहे आणि विरोधी पक्षांनी विरोध वगैरे सुरू केलेला आहे. पण या निमित्ताने गोष्टी अशा समोर येतील की खऱ्या अर्थाने ही घरभेदी माणसं जी आहेत की ज्यांना आमचाच धर्म पोखरला जातोय हे उघड्या डोळ्यांनी बघवतोय अशी माणसं किमान समोर येतील. त्यामुळं मी आता जे सुतोवाच करतोय जाता जाता अगदी की जी माणसं ज्या धर्मात असं स्पष्ट लिहिलेलं आहे, ख्रिश्चॅनिटी सुद्धा जगभरात मोठ्या प्रमाणावरती, आता आशिया खंड आणि त्यात हिंदुस्थान हा ख्रिश्चॅनिटीच्या रडारवर आहे सध्या की जास्तीत जास्त हिंदुस्थानातली धर्मांतरणं कशी करायची आणि हिंदुस्थान ख्रिश्चॅनिटीने कसा भरून टाकायचा. इस्लाम एकीकडे आणि ख्रिश्चन एकीकडे, दोघं एकत्र येऊन हिंदूंवरती आता जे काय वार करतायत किंवा जे काय आम्हाला पोखरून टाकतायत त्याबद्दल. तर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात हा कायदा येणं हे फार महत्वाचं आहे आणि याच्याबद्दल चर्चा होणं अपेक्षित आहे. अशा ज्या घटना आहेत, अशा अनेक घटना या कायद्याच्या माध्यमातून विषय पुढे आला तर मी त्याबद्दल बोलणार आहे. पण आज हा कायदा किती महत्वाचा आहे, या कायद्याने नेमके काय बदल घडणार आहेत आणि इस्लामिक आणि म्हणजे लोकांना हा कायदा म्हटल्यानंतर लगेचच लव्ह जिहादच पुढे येतो, पण लव्ह जिहादच्या बरोबरीने जो एक ख्रिश्चन कट्टरतावाद आणि सायलेंटली ख्रिश्चन माणसं जे आमचा सगळा बहुजन समाज पोखरून काढतायत तो सुद्धा विषय पुढे आणावा असं तुमच्या समोर वाटलं म्हणून हा व्हिडिओ केला. पटलं असेल आणि हे सगळं विश्लेषण जर तुम्हाला पटत असेल आणि हा कायदा महत्वाचा वाटत असेल तर काय आहे, त्या विधिमंडळामध्ये किंवा विधानसभेत बसलेल्या आमदारांच्या जवळती जबाबदारी आहेच, पण हे घडणं किती आवश्यक आहे याची चर्चा करणं ही सामान्य माणसाची जबाबदारी आहे. तुमच्या माझ्यासाठी हे कायदे होत असतात. तुमच्या माझ्यातली एक मुलगी कुठला तरी मुसलमान पळवून नेत असतो, उद्या ती मुलगी तुमच्या माझ्यात घरातली असू नये, आपल्या नातेवाईकांपैकी ती असेल तर तिला दाद मिळवण्याचा अधिकार कायदेशीर आपल्याला मिळावा, याच्यासाठी ही धडपड आहे, याच्यासाठी हे सगळं मनोगत आहे. त्यामुळं जी माणसं विरोध करतायत त्यांच्यापर्यंत हा विचार पोचवा, ज्या माणसांना हे माहिती नाहीये अशांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि ख्रिश्चन धर्माच्या माध्यमातून जो हा प्रकार घडतोय हे ज्यांना माहित नाही त्यांना हे कळू द्या. म्हणून मी नेहमी म्हणतो, देव, देश आणि धर्म याबद्दलच्या अपडेटसाठी मला फॉलो करायला विसरू नका. फॉलो करा, सबस्क्राईब करा. सोशल मीडियावरती ख्रिश्चन धर्माबद्दलचा माझा व्हिडिओ असेल, मागे शोधलं तर तुम्हाला सापडेल. इंस्टाग्राम, फेसबुक वरती मी बोलत असतो, त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे माझे पुढचे व्हिडिओज या विषयावरच येतील, कारण भरपूर चर्चा होईल या विषयावरती जर कधी म्हणजे बोलीन मी त्याबद्दल. आणि कसं सांगितलेलं आहे इस्लाममध्ये की तुम्ही गैर इस्लामिक मुलीशी लग्न करायचं असेल तर त्याला इस्लाममध्ये कन्वर्ट करायला लागतं, याच्याबद्दलच्या कुराणच्या काही संदर्भांसह मी बोलणार आहे. तर हे सगळं बघण्यासाठी ते बेल आयकॉन दाबायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला काय वाटतं, हा कायदा पारित व्हायच्यासाठी आपण काय करू शकतो, आपण लोकांना कसं जागा करू शकतो, याबद्दल जर काही मतं असतील तर ती कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, बोला. आणि याच्या आधीचे पण माझे या सगळ्या विषयांवरचे, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की हे का तर महाराष्ट्रात काय काय घडलेलं आहे असे माझे सगळे व्हिडिओज आहेत माझ्या चॅनलवरती, ते बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सोशल मीडिया, फेसबुक, इंस्टाग्राम वरती भेटत राहूया, युट्यूब वरती भेटत राहूया पुढच्या एका नव्या विषयात, नव्या एका काहीतरी ज्वलंत संदर्भामध्ये. तोपर्यंत नमस्कार.